नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, आज सकाळी पेपरला बातमी होते की उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे हस्तांतरण सुद्धा होणार आहे। बघा, सोयाबीन पिकासाठी, कापूस पिकासाठी, ज्वारी पिकासाठी, मूग पिकासाठी, भुईमूग पिकासाठी, केळी पिकासाठी, आंबे पिकासाठी, तूर पिकासाठी अशा 60 प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच या 16 जिल्ह्यामधील ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा, शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात आलेले होते, परंतु त्या दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारने सर्व पीक विमा कंपन्यांना तातडीची सूचना दिलेली होती की लवकरात लवकर उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण करा। त्यामुळे या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना पीक विमा योजना तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुमचं सुद्धा 2022, 2023, 2024 आणि 2025 या 3 ते 4 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल किंवा कोणत्याही कारणामुळे पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही त्या पिकांचा पंचनामा केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आणि पीक विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मागच्या काही दिवसांमध्ये सोडलेले आहेत, परंतु काही असे शेतकरी बांधव आहेत की त्यांचं नुकसान झालेलं होतं परंतु त्यांनी पंचनामा केला नाही, त्यांनी पीक विम्याचा अर्ज केलेला नाही, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेले नव्हते, त्यामुळे त्यांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। जर त्यांनी अगोदर हे कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून ती कामे करतील त्यांना पीक विम्याचे पैसे 100% मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे 3 टप्प्यांमध्ये हस्तांतरण होत आहेत। याच्या अगोदर पहिला टप्पा वाटप झालेला आहे, आता दुसरा टप्पा वाटप होत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजेच हा संपूर्ण महिना या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच राहणार आहेत। बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला सुद्धा मिळालेला असेल। ज्यावेळेस पीएम किसान हप्ता बंद झाला त्यानंतर पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात झाली। आता पीक विम्याचे पैसे महिनाभर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण होतील, त्यानंतर नमूचा 7वा हप्ता सुद्धा हस्तांतरण होणार आहे। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी 3 योजनांचे पैसे हस्तांतरण करणं शक्य होत नसतं, त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण सुद्धा होतच असतात। बघा, शेतकरी बांधवांना आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत आणि मागच्या काही दिवसांमध्ये काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप झालेले आहेत, परंतु आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत त्या 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये वाचून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा 1 मिनिट काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। परंतु शेतकरी बांधवांना पीक विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची होते, त्यासोबतच कोणकोणती कामे केलेली असावीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुमचं नुकसान 2022, 23, 24 किंवा 25 मध्ये झालेलं असेल आणि तुम्ही कोणकोणती कामे केलेली असावीत, याच्या अगोदर कोणकोणती कामे केलेली पाहिजेत याची माहिती सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुमच्या पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरण होण्यास कोणताही अडथळा निर्माण सुद्धा होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, म्हणजे सरकारची जमीन दाखवून, गायरान जमीन दाखवून अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल
अशा पद्धतीने चुकीची कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांचं खरोखर 22, 23, 24 आणि 25 मध्ये नुकसान झालेलं असेल त्यांनाच या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, काही असे नागरिक आहेत की त्यांच्या नावाने जमीन नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारचं पिकाचं पीक घेतलेलं नव्हतं, तरी पण त्यांनी त्यांच्या मित्रांची जमीन दाखवली आणि त्या ठिकाणी फोटो अपलोड केले, मित्रांच्या नावाचा सातबारा आपल्या सातबाऱ्यावरती एडिट करून अशा पद्धतीने कागदपत्रे तयार केले आणि त्यांनी सुद्धा पीक विम्याचे पैसे याच्या अगोदर घेतलेले आहेत, तर त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत, घेतलेले पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव लाभार्थी असेल ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं असेल त्यांना काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्व पीक विमा कंपन्यांना आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर करा, अन्यथा जर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून थोडाफार उशीर झाला तर त्या शेतकरी बांधवांना 12% व्याज दर देऊन या पीक विम्याचे पैसे सोडावे लागतील। त्यामुळे लवकरात लवकर या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सूत्रे हलवण्यात आलेले आहेत, थेट बँकांमध्ये पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहे, बँकेमधून थेट शेतकऱ्यांच्या बँकेत येईल, मोबाईलवरती मेसेज येईल, बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत आणि जो तिसरा टप्पा आहे तर त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत। म्हणजे ज्यांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांना 22, 23, 24 या 3 वर्षांचा पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबत आज कोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील त्या बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। त्यासोबत राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी कोणकोणती कामे केलेली असावीत जेणेकरून त्यांचे पीक विम्याचे पैसे येण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पीएम किसानचा हप्ता, नमोचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हप्ता आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो, त्याचप्रमाणे पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी म्हणजे ज्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे, आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्डची केवायसी सुद्धा करायची आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांना तुम्ही 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं, मग ते नुकसान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे कोणत्या ट्रिगरमध्ये तुमचं नुकसान झालेलं असेल आणि त्यावेळेस तुम्ही पिकांचा पंचनामा केलेला असेल किंवा त्यावेळेस पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा 2022, 23, 24 आणि 25 मध्ये फक्त नुकसान झालेलं असेल, त्यांनी कोणतीही प्रक्रिया केलेली नसेल, म्हणजेच त्यांनी पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल, पीक विम्याचा अर्ज केलेला नसेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजे सर्व कामे केलेली असावीत, सर्व गोष्टी ओके मध्ये असायला पाहिजेत, तरच पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पिकांसाठी समान पीक विमा वाटप होणार नाही। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असेल अशा शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा आणि ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं असेल अशा शेतकरी बांधवांना कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे पिकांच्या आधारावरती वाटप होत आहेत। म्हणजेच कापूस पीक, सोयाबीन पीक, हळद पीक असेल, उडीद पीक असेल, केळी पीक असेल, आंबे पीक असेल, द्राक्ष पीक असेल, म्हणजे ज्या पिकासाठी जास्त खर्च लागत असतो अशा पिकांना जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागत असतो जसं की भुईमुग असेल,
असेल, तूर असेल, मूग असेल, ज्वारी असेल, मका असेल, असे जे पिके आहेत तर या पिकांना कमी खर्च लागत असतो आणि अशा पिकांचं नुकसान झालेलं असेल तर या पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, आंबे त्यासोबतच केळी असेल अशा पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या, त्या महत्त्वाचे अपडेट बघितले आहेत। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। त्यासोबतच ज्या प्रमुख बँकेमधून हे पैसे विस्तार होणार आहेत त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊयात, जेणेकरून तुमचे बँक खाते या बँकेपैकी असेल, तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे खटाखट विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम बनवत आहे, परंतु भरपूर शेतकरी बांधवांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचत नाही। त्या दृष्टिकोनातून आपण हा चॅनल उघडलेला आहे। या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचत राहील, त्यांना सुद्धा योजनांची माहिती, विविध गोष्टींची माहिती रोजच्या रोज पाहायला मिळत राहील। त्यामुळे पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे, जेणेकरून गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचून जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्व पीक विमा कंपन्यांना तातडीची सूचना दिलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांचं 24, 23, 22 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं असेल त्यांना आता पीक विम्याचे पैसे विस्तार करावेत आणि ज्यांचं नुकसान 2025 सालामध्ये झालेलं असेल, म्हणजेच मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झालेला होता, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता, त्या पावसामध्ये भरपूर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। त्यावेळेस भरपूर शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेला आहे, त्यासोबतच पंचनामे केलेले आहेत। त्यासोबतच शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांचं या महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, कारण या महिन्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडलेला आहे। विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता आणि तशा प्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडलेला आहे। म्हणजेच हवामान खाते असेल, पंजाब डक साहेब असतील, त्यासोबतच पुण्यातील वैद्यशाळा असतील तर यांनी हे अंदाज वर्तवलेले होते आणि त्यांचे अंदाज 100% खरे सुद्धा ठरलेले आहेत, कारण नद्यांना पूर आलेला आहे, त्यासोबतच नाले तुडुंब भरून वाहिलेले आहेत। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। शेतकरी बांधवांच्या रानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुद्धा साचलेलं आहे, त्यासोबतच काही पिके पिवळे सुद्धा पडलेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये कसलाही पाऊस पडलेला नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी पीक विम्याचे पैसे सोडण्यात येत असतात, परंतु शेतकरी बांधवांनी सुद्धा काही महत्त्वाची कामे करायची असतात, ते कामे केले तरच पीक विम्याचे पैसे मिळत असतात। बघा शेतकरी बांधवांना, पहिलं जे काम करायचं असतं तर ते पहिलं काम म्हणजे तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल त्याची माहिती तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांना किंवा पीक विमा कंपनी असते त्या कंपन्यांना ही माहिती द्यायची असते। त्यांच्यानंतर हे जे पीक विमा कंपन्यांचे अधिकारी असतात हे तुमच्या रानामध्ये येऊन त्या पिकांचा पंचनामा करत असतात, हे पीक पाणी करत असतात, जेणेकरून तुम्हाला त्या पिकांच्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा मिळत राहील। त्याप्रमाणे तुम्ही जर हे काम केलेलं असेल, त्यासोबतच आधार कार्ड बँकेला लिंक केलेला असेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला 100% 2025, 24, 23, 22 या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले होते, परंतु काही असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, तर त्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही, कारण राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून लवकरच शेतकरी बांधवांना 2025 चा पीक विमा वाटप केला जाईल आणि या 2025 च्या पीक विमा सोबत तुम्हाला 24 चा पीक विमा, 22 चा पीक विमा आणि 23 चा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, परंतु आता काळजी करायची नाही, आता खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली होती, महत्त्वाची अपडेट आलेली होती, ती अपडेट तुम्हाला सुद्धा दिलेली आहे। त्यासोबत पावसाविषयी काही महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती अपडेट सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब डक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहायचं आहे। त्यासोबतच पाण्यामध्ये जे मासेमारी करण्यासाठी गेलेले असतील तर त्यांना सुद्धा पाण्याच्या बाहेर येण्याचे आदेश सुद्धा दिलेले। तर बघा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होईल अशा पद्धतीने इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे आणि तुमच्या फोटो